हाय हॅलो नमस्कार. मी पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर इथं माझं काय चाललेलं आहे बघा. संध्याकाळची मला वाटतं साधारणतः 4 वाजलेलं आहेत. तर आज थोडासा आराम करून मी इथं लगेच ब्लाऊज कटिंगला घेतलेला आहे. तर सॉरी, हा नवरीचा ब्लाऊज आहे. याच्यावर आरीवर्क करायचं आहे. आरीवर्कसाठी मी याच्यावर माप आखून घेत होते, कारण आरीवर्क करायचं म्हटलं तरी अगोदर माप काढावं लागतं आणि त्याच्यानुसार आपल्याला आरीवर्क करावं लागतं, कारण याची फिनिशिंग खूप छान येते. आपल्याला ब्लाऊज शिवताना सुद्धा ताण होत नाही. ज्यावेळेस तुम्ही असे रेडीमेड ब्लाऊज घेतात आरीवर्क केलेले, त्याला भरपूर ताण होतं, कारण ते मापाचंच नसतं. ते एक्स्ट्रा चार्ज असं लार्ज दिलेलं असतं आणि ते लार्ज तुमच्या मापामध्ये बसवायचं म्हटल्यावर खूप कठीण जातं, कारण ते खडे वगैरे फोडायचं आणि मग ते हे करायचं, ते ब्लाऊजची सगळी फिनिशिंग निघून जाते. तर मला त्याच्यापेक्षा तुम्ही असं ब्लाऊजला आरीवर्क करून घेऊ शकता. खूप सुंदर दिसतं आणि मापामध्ये एकदम फिनिशिंगमध्ये होतं आणि टेलर लोकांना पण खूप त्रास होत नाही त्याचा शिवण्याचा. तर तेच माझं काम चालू होतं इथं. म्हटलं आखून घ्यावा आणि नंतर आपलं ब्लाऊज शिवायला आरीवर्क करायला रेडी करावा. तर हे खूप दिवसाचं काम आहे. खूप भरपूर वेळ लागतो हे, आणि पण मापात जर झालं तर खूप छान असं याला वर्क होतं. तर तेच मी तुम्हाला केलं, ह्याचं वर्क दाखवेल. तर हे असं छापून घ्यावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही दोन्ही साईडला आपल्याला वर्क करायचं असं, तर एका साईडला आखून आपलं दुसऱ्या साईडला छापून घ्यायचं आणि त्याच्यावर नंतर खडूने परत अजून चॉकने त्याला डार्क करायचं. डार्क केलं म्हणजे आपल्याला ते पुसत नाही किंवा काय होत नाही आणि ते आखायचं परत सारखं आपल्याला गरज पडत नाही. तर इथे बघा थोडंसं मुलीचं पण येड्यावानी करायचं काम चालू आहे, पण ते करता करता हे पण काम माझं चालू आहे. तर हे सगळं आखून घेतलं आणि आता दुसरं काम करायचं मला. तर स्लीव्जला पण इथं मी तेच करणार आहे. छान असे स्लीव्ज मी 9.5 इंचाची घेणार आहे आणि ती पण आखून घेणार आहे. तर फोल्ड करावं लागतं, कारण ज्यावेळेस आपण आखतो त्यावेळेस साधारणतः फोल्ड करायचं. तर स्लीव्जला पण इथं आखून घ्यावं लागतं आणि खूप छान असं आखायचं इथं पण, कारण 9.5 इंचाची बाही आहे. दंडघेर आणि आपलं जे काही मार्जिन असेल ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि खूप छोट्या मुलीचा ब्लाऊज असल्यामुळे याचा दंडघेर माझा 4च आहे आणि ह्यात मी मार्जिन ॲड 1.5 इंच मार्जिन ॲड करून बाकीचं काय असेल ते मी स्लीव्ज इथं आखून घेणार आहे. आणि खूप सुंदर आखली की परत ती पण छापून घ्यायची, आणि छापून घेतल्यामुळे काय होतं ते आपल्याला सोयीस्कर जातं. आपण तेवढ्याच मापामध्ये आपण आरीवर्क करू शकतो किंवा पुढे जात नाही आणि ते शिलाईमध्ये येत नाही. त्याच्यामुळे आरीवर्कला माप टाकून जर केलं तर खूप सुंदर ब्लाऊज आरी आरीवर्कचा पण रेडी होतं. तर इथं माझं तेच काम चालू आहे. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go.
fueled by them to see the horizon. Turn us to thousands, and we'll grow in number. Fueled by them to see the horizon. Turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. तर हा ब्लाऊज मी हा आरीवर्क जो आखलेला आहे तो याच्यामध्ये सेट करते, कारण सेट करायला भरपूर वेळ लागतो. ह्या रिंगामध्ये बसतच नाही, तर खालचे जे काय स्टँड वगैरे असेल ते लावून घेतले होते अगोदरच, आणि आता हा आरीवर्कचा ह्याच्यामध्ये मी कापडामध्ये बसवते. पण काय होते, हे ज्यावेळेस आपण हे सेटिंग करायला जातो त्यावेळेस जमत नाही आणि फिट्ट झालं पाहिजे, त्याच्यामुळे याचं थोडंसं करताना खूप कठीण जातं. पण शेवट होतं, वेळ लागतो जरा, पण होऊन जातं. तर तसंच आहे याचं बी. सेट करायलाच भरपूर वेळ लागतो, नाही तर एकदा आरीवर्क करायला बसल्यावर काही वेळ लागत नाही. फक्त हे जे आहे स्टँडचं काढायचं, लावायचं, ह्याला भरपूर वेळ लागतो. तर मला एक सांगायचं, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर हा इथं खिळा दिलेला असतो स्क्रू एक, तो ढिल्ला केला ना तर बसतं बघा. पण त्याचं काय होतं, कधी कधी जास्त ढिल्ला होतं, कधी कधी जास्त फिट होतं. तर तेच माप नियोजन करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर हे तर माझं ते बसना गेलं म्हणून परत काढून मी परत लावलेलं आहे, त्याचं थोडंसं ढिल्लं करून. तर मी इथं परत काढला आणि परत तो स्क्रू थोडासा ढिल्ला केला आणि परत लावला. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्हाला अशी छानशी ब्लाऊजची व्हिडिओ पाहायला भेटतील, किंवा ड्रेस वगैरे सगळं हे आपलं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही मोजक्या टिप्स असतील ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे, जे कोणी आत्तापर्यंत शेअर केले नाही तसे. कारण खरं कोण सांगतच नाही. ज्यावेळेस आपण ब्लाऊज करायला जातो तेव्हा खरं सांगत नाही तर खोटं सांगतायत. तर ते माझा तरी अनुभव आहे असा आलेला मला, तर तेच मी सांगणार आहे. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on